महाराष्ट्र वन विभागाद्वारे चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे 5 व 6 जून रोजी आयोजित वनशक्ती 2025 या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले। महिला सक्षमीकरण, वन समृद्ध करणं, शाश्वतता सुनिश्चित करणं या त्रिसूत्रीवर आधारित या 2 दिवसीय परिषदेचा मुख्य उद्देश वनीकरण क्षेत्रात महिलांच्या योगदानाला प्रोत्साहन देणे, त्यांना सक्षम करणे आणि या क्षेत्रात त्यांचं नेतृत्व विकसित करणे हा होता। या परिषदेचे वनक्षेत्रातील भूमिकांमध्ये महिलांसाठी कायदेशीर सक्षमीकरण, वन्यजीव आणि संवर्धनातील महिला, वन आधारित उपजीविका आणि स्वयंसहाय्यता गट हे मुख्य विषय होते। जंगल जिथे श्वास घेते तिथे ती राहते या ब्रीदवाक्याला सार्थ करत वनक्षेत्रात कार्यरत महिलांनी या परिषदेमध्ये विविध विषयांवर मंथन केलं। वनशक्ती 2025 च्या माध्यमातून वनीकरण क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी पुढील वाटचाल निश्चित करण्यात आली। वनमंत्री गणेश नाईक यांनी यावेळी असा विश्वास व्यक्त केला की या परिषदेमुळे वनव्यवस्थापन आणि संवर्धनात महिलांच्या सहभागाला आर्थिक बळकटी नक्कीच मिळेल। या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमामध्ये वन विभागाद्वारे कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत वन विभागातील विविध स्तरावर काम करणाऱ्या विभागाचा गौरव मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आला। यामध्ये महाराष्ट्र वन विभागातील मुख्यालय, प्रधान मुख्य वनसंरक्षण कार्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला असून मुख्यालय प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख शोमिता विश्वास यांनी सत्कार स्वीकारला।